महिलांच्या तोंडातून अजून शब्द आला नाही। मान्यवर आहात का नाही? तुम्ही मान्यवर आहात। मान्यवरच्या विरुद्ध काय माहिती आहे ना? चोर, लपंग्या, लुच्चा। मान्यवर आहात का नाही? आता आवाज वाढला होता। भंडाऱ्यामध्ये मी पण प्रमुख जिल्हा न्यायाधीश असताना असाच एक विविध योजनांच्या बाबतीतला साक्षरतेचा एक मेळावा घेतलेला होता। त्यावेळेस महिला बचत गटांच्या प्रमुख महिला आमच्याकडे मीटिंगला येत होत्या आणि त्यांनी केलेलं कार्य जे होतं जवळजवळ 50 स्टॉल लावलेले होते त्यावेळेस। आणि इतकं जबरदस्त कार्य बघून मी एक डायलॉग तयार केलेला होता। तो महिलांच्यासाठी मी तो डायलॉग म्हणतो ना, ऐसी बात कर ना वैसी बात कर, ना ऐसी बात कर ना वैसी बात कर, शौर्य से, स्वाभिमान से, कष्ट से जरा जीने की बात कर, जरा जीने की बात कर। आता आपण हृदयानं मोठे असणारे, प्रामाणिक असणाऱ्या 2 अधिकाऱ्यांचं कार्यकर्तृत्व आपण ऐकल्यानंतर असं वाटलं की खरोखर आजचं शासन आणि शासनाचे प्रतिनिधी सर्वोत्कृष्ट काम करत आहेत आणि आपल्या हृदयापासून काम करत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं अपेक्षित होतं तसं काम करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणलेले होते की घटना लिहिलेली आहे ती चांगली आहे, ती कागदात आहे, शब्दात आहे, परंतु अंमलबजावणी करणाऱ्याचं हृदय मोठं असेल, त्याच्या मनामध्ये तशी भावना असेल तरच ह्या घटनेचा उपयोग आहे। आणि माझ्या मते घटना फलद्रूप झालेली आहे असं मला तरी आज नक्कीच वाटलं ह्या 2 अधिकाऱ्यांना ऐकल्यानंतर। ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या न्यायदूत म्हणूनच काम करतायत। शासनाच्या योजना त्यांनी गावोगावी पोहोचवाव्यात, कारण त्यांचाच घरोघरी संपर्क असतो आणि सामाजिक न्याय देण्याचं काम ते करणार आहेत। मी नेहमी म्हणत असतो की केवळ आम्ही कोर्टामध्ये न्याय देतो, परंतु आमच्यापर्यंत केसेस न येऊ देण्याचं काम हे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचं आणि तुमचं आहे। तुम्ही तिथंच न्याय दिला तर कोर्टात केस येत नाही। मला आठवतंय सातारला एक माधवराव सानप नावाचे एसपी साहेब होते आणि एका कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आमच्याकडे 4-5 विद्यार्थिनी तक्रार करायला आल्या की एक प्राध्यापक शिकवत असताना महिलांच्यावरून घाणघाण शिव्या देतात। म्हणून आम्ही विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून मी त्यांना भेटायला गेलो तर ते आम्हालाच उलट बोलायला लागले। मग आम्ही पोलिसात तक्रार करायला गेलो, पोलीस काय आमची दखलच घेणार। म्हणून मग एका कार्यक्रमात असेच एसपी सापडल्यानंतर म्हटलं, साहेब तुम्हाला भेटायला आलो तर आम्हाला पोलीस भेटून देत नाहीत। म्हणजे बाळा काय तक्रार आहे तुझी? एवढ्या लहान वयात तुझी कसली तक्रार आली? म्हटलं साहेब असं असं झालंय। ठीक आहे म्हटले, तू उद्या ये म्हटले। मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, मला बसवलं त्यांनी, लगेचच पोलिसांना बोलवलं। ते कोण प्राध्यापक आहे त्याला बोलवून आणा म्हटले। बोलवलं त्याला, म्हटले तुम्ही सांगा याला काय शिक्षा द्यायची? म्हटलं काय नाही सर, यांनी फक्त वर्गात मुलींची माफी मागावी आणि विषय संपवावा, कारण त्या मुलींना त्रास झालेला त्यांना न्याय पाहिजे। प्राध्यापक लगेच तयार झाले, म्हटले बाकीचं काय त्रास करून घेण्यापेक्षा इथं पटकन हो म्हणलेलं बरं। मग माझ्या उपस्थितीत 2 पोलिसांच्या उपस्थितीत 2 कॉन्स्टेबल आले होते, त्यांच्या उपस्थितीत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली। यापुढे कुठली शिवी येणार नाही। म्हणजे न्याय हा आम्हीच देत नाही तर न्याय हे कलेक्टर साहेब, पोलीस, तुम्ही सगळे अधिकारी कर्मचारी, सगळ्या महिला, तुम्ही पुरुष सगळेजण न्याय देत असता। रस्त्यानं चाललेला असताना आपण दुसऱ्याला साडी देतो म्हणजे न्यायच दिलेला असतो। नवरा आपल्या बायकोबरोबर चांगला बोलतो म्हणजे त्या बायकोला न्यायच मिळालेला असतो। बायको नवऱ्याबरोबर चांगली बोलती म्हणजे तिला न्यायच, त्या नवऱ्याला न्यायच मिळालेला असतो, है ना? आपण आपल्या मित्रांच्या बरोबर चांगलं वागणं हा न्यायच आहे। पावला पावलाला न्याय आहे, कोर्टातच केवळ न्याय असं नाही, हे मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचे। आणि हे जे सगळे स्टॉल आहेत ना, हे न्यायाची न्यायालयच आहेत, सामाजिक न्यायालयाची न्यायालय आहेत। आणि ती तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ हा जी माणसं इथे येऊन पोचत नाहीत त्यांच्यापर्यंत पोचवा। आणि म्हणून हे महोत्सव, शासकीय महोत्सव किंवा कार्यक्रम हे त्या कारणासाठी असतात। आदरणीय सुप्रीम कोर्ट, आदरणीय हायकोर्ट हे असे उपक्रम का राबवायला सांगतं, तर न्यायाचं हे जे तराजू आहे हा प्रत्येकाच्या हातात आहे आणि तो त्यांनी तो द्यावा ह्याच्यासाठी हे सर्व व्याप असे केलेले असतात। आणि म्हणून कर्मचारी जे कोण इथं असतील किंवा ज्यांच्या हातामध्ये थोडी थोडी सत्ता आहे त्यांना मी एवढंच सांगतो की तुम्हाला जे काही पद मिळालेलं आहे किंवा सत्तेची संधी मिळालेली आहे ती IT साठी मिळालेली नाही। आपल्याला न्याय द्यायचा आहे, कुणाला तरी पावला पावलाला आपल्याला तो न्याय द्यायचा आहे, म्हणून आपल्याला सगळं मिळालेलं आहे। अशा कार्यक्रमातून तुम्ही ॲक्टिवेट व्हाल, ऊर्जा मिळेल आणि कार्यक्रमातून इतर लोकांना न्याय मिळेल, म्हणून हा कार्यक्रम असतो। आपल्या श्रमाचं, कष्टाचं महत्त्व जर समजून घ्यायचं असेल तर बचत गटाच्या महिलांचे हे जे त्यांनी बनवलेले उपक्रम आहेत किंवा वस्तू आहेत त्या विकत घेऊन करावं। आपल्याला गरज असेल तरी करावं,
नाहीतर आपण कुणाला तरी ते दुसऱ्याला दान देण्यासाठी सप्रेम भेट ह्याच्यासाठी सुद्धा करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. कारण त्यांना कुठलंही कुणाचं आयतं काय नको आहे, त्यांना त्यांच्या कष्टाचंच पाहिजे आणि कष्टाचाच न्याय त्या मागतायत, त्याच्यापेक्षा जास्त काय त्यांना नको आहे. आणि त्यात बऱ्याचदा त्यांना कुणाचा तरी त्रास झालेला असतो म्हणून ते ह्या न्यायाच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले असतात. तर अशा ह्या उपक्रमाला माझ्या वतीनं शुभेच्छा आहेत. या निमित्तानं मी आणखी एक जसं महिला बचत गटाचं आभार मानले, त्यांच्याविषयीची 4 शब्द चांगले बोललो. तसंच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या मुलींनी चांगलं गीत गायलं त्यांचं सुद्धा मी माझ्या हृदयापासून अभिनंदन करतो.